तर मित्रांनो भाजीपाला पण घेऊन झाला. मला असंच पसंत आहे. बिझनेस करू शकतो याच्यावर. तर हॅलो गाईज, आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चॅलेंज करणार आहे, म्हणजे पिझ्झा बनवायचा आहे का नाही. पिझ्झा चांगला बनवायचा नाही, पिझ्झा खायचा बी आणि पिझ्झा बनवायचा बी. तुम्हाला सगळं काही दाखवतो आम्ही. मला बी बनवावं लागेल. आम्हीच बनवतो पण खायला तुम्हाला लागेल ना. ठीक आहे. तर मित्रांनो आता मी पहिले लिस्ट बनवलेली आहे. हे लिस्ट बनवली आहे. सामान घेऊन येतो आणि चॅलेंज मध्ये जर तुम्ही हारले तर मग काय करणार आहे? पनिशमेंट देणार आहे. काय पनिशमेंट द्यायची? म्हणजे चॅलेंज कसं राहणार आहे माहिती आहे का तुम्हाला? टायमिंग राहील का तेवढ्या मिनिटांनी सगळ्यात जास्त कोण खाते आणि त्याच्यातनी सगळ्यात जास्त कोण खाल्लं म्हणजे मी खाल्लं तर मी जिंकली आणि तुम्ही नाही खाल्लं तर तुम्ही हारले. तर तुम्हाला नाही का पनिशमेंट देतो. पनिशमेंट अशी आताच नाही सांगणार आहे, ते तुम्हाला लास्ट मध्ये समजा. ठीक आहे. तर एक वेळा सामान सांगून दे काय काय आणायचं आहे. तर मैदा आणायचा आहे अर्धा किलो. पिझ्झा सॉस आणायचा आहे आणि चीज आहे ना लय मोठा आणजा. पिझ्झा सॉस छोटासा आणजा. पनीर पावभर आणा आणि बेकिंग सोडा 10 रुपयाचा आणि चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो. ते त्याचा छोटे छोटे डब्बे भेटते. छोटे छोटेच आणायचं आहे, जास्त मोठे नाही. ठीक आहे. आणि शिमला मिर्च 1 किंवा 2च, म्हणजे 10 रुपयाची शिमला मिर्च आणा. आणि टोमॅटो सॉस आणा. बस एवढंच आणा. तर मित्रांनो हे सगळं सामान घेऊन येतो, मग आम्ही पिझ्झा बनवणार आहे. तर तुम्ही पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. तर हे आमचे भाऊ आहे, यांनी चिठ्ठी दिली. आता हे देणार आहे सामान आम्हाला. तर मित्रांनो त्या दुकानात गेलतो पण त्या दुकानात काही भेटलं नाही, तर म्हणून स्टेट बँक चौकात आलो. इथं आहे एक दुकान, तिथे इथं भेटून जाते काही सामान. आणि काही सामान डेअरीमधून घ्यायचं आहे आणि काही भाजीपाला घ्यायचा आहे, ते घेऊन घेतो. तर मित्रांनो भाजीपाला पण घेऊन झाला आणि सगळं सामान पण घेऊन झालं. आता पाहू प्राची कसं बनवते. तर हे सामान घेऊन आलो मी. क्या सामान लाया रे बाबा? तर मैदान किती आणला? अर्धा किलो. बेकिंग सोडा एवढा मोठा थोडी सांगितला होता. पिझ्झा सॉस, टोमॅटो केचप एवढा मोठा काऊन आणलं एवढं मोठं? आणखी काय काय आणलं? हे चटणी काय आहे? हे काय आहे? ओरिगॅनो, चिली फ्लेक्स, हे ओरिगॅनो, पनीर. आणि हे चीज क्यूब 8 रुपयाचे होते ना, ते हे 4 आणले. 17 रुपयाचे झाले ते. हो का? म्हणून 2 आणले. बरं झालं, जाऊ दे, जमला. थँक्यू. तर मित्रांनो आता सगळं सामान आणून झालं आहे. तर आता मी चाललो दवाखान्यात. मला थोडासा पोटाचा त्रास होता, तर आता जेवण करून घेतो, मग दवाखान्यात जातो. दवाखान्यातून आल्यानंतर आपण पिझ्झाचा तयारी करू मस्त आणि बढिया कॉम्पिटिशन खेळू. कोण किती खाते तर मीच खाणार आहे, मी जिंकणार आहे, मी हारणार आहे. मी जिंकतो. मला पोटाचा त्रास आहे तरी मी खाईन म्हणजे खाईन. मी खातो. बाबू बाबू काय म्हणते? बाबू काय म्हणते? तर माझं जेवण झालं रेडी. आता मस्त मी जेवण घेतो. तर मी इथं आलो. आता बस मॅडमने सांगितलं कोणता त्रास आहे ते सांगितलं मी. तर आता डॉक्टर बोलावणार आहे. गर्दी तर खूप आहे. तर मित्रांनो दवाखान्यात झाला. औषधी एवढी मोठी लिहून दिली आणि त्या मॅडमनं एवढं सांगितलं हे करायचं आहे ते करायचं आहे. तर ठीक आहे. तर पाहू काय होते, आपला त्रास कमी होते नाही होत. तर तुम्ही कंटिन्यू पाहत राहा. तर बघा आता हे सगळं चॉप करून ठेवून दिलं आहे आम्ही ना. हे छोटे छोटे काऊन कापले कारण की मला असंच पसंद आहे. आणि पनीर आणि इकडे हे पनीर ये किसके लिए रखा है दीदी? मॅरिनेट होने के लिए. मॅरिनेट थोडी बोलते इथे. हे फुलासाठी ठेवलेलं आहे. आणि एवढं आता आम्ही न कापलं तर थोड्या वेळात आम्ही बनवतो, हे पण दाखवतो तुम्हाला. तर आता आम्ही मस्त मस्त पिझ्झा खाणार आहे आणि चॅलेंज पण करणार आहे. तर 10 सेकंदचा चॅलेंज करणार आहे आम्ही. तर 10 सेकंदात कोण एक पिझ्झाची स्लाइस लवकर खाते तर ते विनर होणार आहे. तर आता पाहू काय होते. तर वैभव गेला आहे हॉस्पिटलमध्ये, त्याला खूप प्रॉब्लेम होता है, म्हणून हॉस्पिटल से आने के बाद फिर हम देखेंगे क्या होता है.
घेतली. तर मस्त घरी आलो आहे आता यायनं मस्त काही ना काही चालू आहे वाटते यायचं. चीज पाहिजे नव्हतं यार. ये क्या है? हम पनीर सौते कर रहे हैं ना. हाँ. ये क्या है? पनीर सौते कर रहे हैं. हाँ. और चीज काट रहे हैं. तर मित्रांनो एक पिझ्झा रेडी झाला आहे म्हणते ते यायनं बनवला. ते याच्यात आहे म्हणते. हे काय होतं मग हे वाला? दुसरा तर हे गरम आहे थोडासा. अरे बापरे. तर आमच्याकडे ओव्हन नाही आहे म्हणून आम्ही हे कढईमध्ये बनवत आहे. असं पण चालते का? असं पण म्हणजे आपण बिझनेस करू शकतो याच्यावर. हा एक पिझ्झा 150 रुपये. एक पिझ्झा 150 रुपये. तू कितीला विकशील? मी 3000 रुपये एक पिझ्झा. मग तुझ्याकडे कोणीच नाही येत. डबल महिना. मग तुझ्याकडे कोणीच नाही येत खाले. हे सगळं तुम्ही घरीच बनवलं आहे ना? तर मित्रांनो आम्ही सगळं हे घरीच बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही पण एक खाण्यासाठी मी सामानची चिठ्ठी सांगितलीच आहे तशाप्रमाणे तुम्ही पण घ्या आणि स्वतःच घरी बनवू शकता. आम्ही स्वतः हे घरी बनवलेलं आहे. पिझ्झा बेस हे पण घरी बनवू शकता आणि मस्त आपल्या इथंच घरी बनवून आपण स्वतःच खाऊ पण शकतो है ना? खाऊ पण शकतो ना. चांगला आहे ना. तर आम्ही आता थोड्या वेळात मस्त चॅलेंज करणार आहे. बस आता आपला पिझ्झा रेडी झाला की लगेच चॅलेंज. थोडं कसं बनवलं ते सांगितलं चांगलं होते. हे कांदा टमाटर आणि पनीर आणि चीज आणि थोडस पनीर मॅश करून टाकलेलं आहे. बस एवढंच टाकलं बाकी काही नाही. आणि पिझ्झा मसाला पिझ्झा सॉस टाकला आणि टोमॅटो केचप बस. आणि तुम्हाला तर माहित आहे आम्ही कोणतं सामान घेतलं तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही बनवू शकता. तुम्हाला काय काय आवडते मशरूम तुम्ही ते पण. आणि काही अडचणी असल्या तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी सांगतो तुम्हाला कसं बनवायचं आता है का प्राची. तर आता थोड्या वेळात चॅलेंज करतो. तर चॅलेंज मध्ये बघा कोण जिंकते. तर मित्रांनो पिझ्झा रेडी झालेला आहे. तर आता हे टायमर लावणार आहे आम्ही. कोण किती वेळात खाते आणि जो चिकन वही बनेगा चिकन. 10 सेकंद मध्ये एक स्लाइस खायची आहे पिझ्झा. तर पहिले आता प्राची करणार आहे. तर 15 सेकंदचा टाइम लावलेला आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर 1 2 3 स्टार्ट. टाइम आउट. तर माझं एवढं वाचलेलं आहे. दुसऱ्या जण किती खाते तर पाहू. तर आता वैभवला आपण 15 सेकंद देणार आहे. तर इथं स्टार्ट करू आपण. 1 2 3 स्टार्ट. जल्दी 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 लवकर 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 पाहू आता वैभव खाते का. अरे 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 स्टॉप. काढलं काहीच नाही वैभवनी. फक्त तोंडात गेलेलं आहे. तर तेवढं पण मानलं जाईल. वैभवने पूर्ण फिनिश केलाय 15 सेकंड मध्ये. खाऊन घे पहिले. तो अब बारी है तनु दीदी की. तनु दीदी भी खाने वाली है 15 सेकंड में. तो अभी स्टार्ट करते. 1 2 3 स्टार्ट. ये देखो चूहे जैसी स्पीड. अभी तो इनका एक बाइट भी नहीं हुआ है. 6 सेकंड 5 सेकंड. जल्दी जल्दी. टाइम खत्म. कितना खाया दिखा. इतना बचा है. मेरे से तो ज्यादा ही खाया है तनु दीदी ने. बस. तो अब बारी है मम्मी की. मम्मी देखो प्लेट में कितना लेके बैठ गई है. तो अभी मम्मी का स्टार्ट करते हैं. 1 2 3 स्टार्ट. मम्मी की तो तनु दीदी से भी छोटी स्पीड है. जल्दी जल्दी 8 सेकेंड 5 सेकेंड. ओए होए मम्मी तो सबसे लास्ट में. मम्मी को सबसे बड़ी पनिशमेंट मिलेगी. स्टॉप. हो गया. सिर्फ एक ही बाईट खाया है मम्मी ने. तर मित्रांनो आता प्राची बसली आहे डबल. तर आता हे किती वेळात पिझ्झा पूर्ण खाऊ शकते ते आपण लावायचं आहे आता टायमिंग. 1 2 3 स्टार्ट. तर आता वैभवची बारी आलेली आहे. मी 50 सेकंड मध्ये खाल्लं. वैभव किती सेकंड मध्ये खाते तर पाहू. तर 1 2 3 स्टार्ट.
तनु दीदीचा आता स्टार्ट करू आपण. टायमर स्टार्ट करताय. 1 2 3 स्टार्ट. हंसो मत, खा लो पहले. 10 सेकंड हो गए. सबसे छोटा स्लाइस लिया है, वैसे तो चीटिंग करी है तनु दीदी ने. 20 सेकंड. जीत सकते हो जल्दी. 25 सेकंड. 30 सेकंड हो गए. जल्दी जल्दी. 40 हो गए. हो गए 40. हाय अंदर दिख रहा था. नहीं हो गया. कितना 40. तर आता आली मम्मीची बारी. तर मम्मीचं डबल चालू करू आपण. 1 2 3 स्टार्ट. चलो 10 सेकंड हो चुके हैं. हंसना नहीं है, खाना है. चलो 20 हो चुके हैं. 30 भी हो चुके हैं. मुंह के अंदर ये सब कुछ मम्मी ने चबाया नहीं है कुछ भी. चलो 50. तर देखो मम्मी 55 सेकंड में हार गई है. कुछ भी खाया नहीं है मम्मी ने. अभी देखते हैं विनर कोण आहे तो. पहा आता सबचे चॅलेंज झालेलं आहे. आता हे मस्त खाऊन राहिले जेवढं काही उरलेलं आहे तेवढं. प्राचीने काटा. तर आता पनिशमेंट काय राहील? जिंकली कोण आहे? कोण जिंका है? मैं और वैभव. हाँ. वैभव जीत गया. फर्स्ट राउंड में वैभव, सेकंड राउंड में मैं. ये दोनों हार गए. ठीक है, तो क्या करना पड़ेगा अभी? पनिशमेंट बताओ. पनिशमेंट मिलेगी इन दोनों को. 2 3 स्टार्ट. तर आमच्यासाठी तनु दीदीनं पनिशमेंट बनवलेली आहे. तर कोणती आहे तर तुम्हाला दाखवत आता. कोणती आहे तनु दीदीला? तनु दीदी आणली बाई ने. खा है गए पीतोय का? हम इनका मुंह इसमें डुबोएंगे. अरे बाप रे. चलो ठीक है, बैठिए. स्टार्ट. तर आता तनु दीदीनं पनिशमेंटची तयारी केलेली आहे. तर हे आहे आमचं पनिशमेंट. ये है. काय लागलं नाही इले. लागला. चला अब मम्मी की बारी. बस लावू दे थोडस. नहीं, अब मम्मी की बारी. आ जाओ. अब मम्मी की बारी. इधर दिखाओ पनिशमेंट. अब बारी आहे मम्मी की. आता माझ्या पनिशमेंटची बारी आहे आणि माझं तोंड या पिठामध्ये टाकत आहे. अरे बापरे. अरे थोड़ा हाथ से भी कर देते. ऐसे नहीं करते. देखो ऐसे पकड़ना और एक साइड ऐसे और एक साइड ऐसे. तू बैठ अभी. तेरे को करना है एक साइड और 2 साइड. नहीं बैठो. बैठ. नहीं बैठ. नहीं एक साइड और अच्छा लगेगा ना तभी तो. चलो एक साइड डुबाओ. अब कैसे लगे सुंदर प्राची? तो लूजर बोलो दोनों भी खड़े रह के बोलो. हाँ, इसके बाद जो भी होगा ना चैलेंज तो इन दोनों लूजर बोलो. लूजर बोलो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नेक्स्ट ब्लॉग साठी इंतजार करा. आणि नेक्स्ट ब्लॉग असाच काहीतरी नवीन मध्ये आणतो. तर पाहू उद्याचा ब्लॉग मध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय. तर हा ब्लॉग तुम्हाला डिलिव्हरीच्या बॅकपॅकचा भेटणार होता. पण आम्ही चॅलेंज करून टाकलं आणि डिलिव्हरीचं थोडंसं जे सामान होतं बेबीचं ते यायचं होतं. म्हणून उद्याच्या ब्लॉगमध्ये आम्ही डिलिव्हरी बॅग पॅक करणार आहे. तर काय काय टाकते मी ते सगळं तुम्हाला दाखवते. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.